दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। आपण पाहताय एबीपी माझा। राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। सर्वोच्च न्यायालयानं आज महत्त्वपूर्ण निर्णय देताना कोणत्याही प्रकारची निवडणूक पुढे ढकलण्यास नकार दिलाय। 31 जानेवारीपूर्वी दिलेल्या मुदतीमध्येच निवडणुका पूर्ण व्हाव्यात असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला। त्यामुळे राज्यातील सुरू असलेल्या नगरपालिका नगरपरिषद निवडणुकांचा निकाल आता 21 डिसेंबर रोजीच होणार आहे। राज्यामध्ये नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या निर्णयावर विरोधात काही याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आल्या होत्या। याचिकांवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयानं भूमिका स्पष्ट करत दिलेल्या मुदतीमध्ये निवडणुका पूर्ण कराव्यात असे आदेश दिले। खंडपीठाच्या निर्णयास दिलेलं आव्हान सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलंय। टीईटी सक्ती आणि 15 मार्च 2024च्या संच मान्यतेच्या जीआर विरोधात संपूर्ण राज्यभरातील शिक्षक रस्त्यावर उतरलेत। राज्यभरामध्ये 60,000 शाळा बंद राहणार असल्याचा दावा महाराष्ट्र शिक्षक सेनेनं केलाय। टीईटी सक्तीमुळे शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। 53 पेक्षा कमी वय असणाऱ्या सगळ्या शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं सक्ती केली आहे आणि यावर राज्य सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि आपली भूमिका मांडावी अशी मागणी शिक्षक संघटनांची आहे। 53 पेक्षा कमी वयाच्या शिक्षकांना टीईटी पास होणं बंधनकारक करण्यात आल्यानं शिक्षक आक्रमक झालेत। शिक्षण राज्यमंत्र्यांशी चर्चा होऊनही तोडगा न निघाल्यानं आंदोलन करण्यात येत आहे। चार दृश्य आपण पाहतोय। मुंबई, पुणे, कोल्हापूर मधली, नाशिक मधलं सुद्धा हे आंदोलन आहे आणि या सगळ्या शिक्षकांची मागणी आहे की टीईटी परीक्षेसंदर्भात राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि 15 मार्च 2024ची संच मान्यता रद्द करावी। यासह अनेक विविध मागण्या या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहेत। पण राज्यभरातले शिक्षक हजारोंच्या संख्येनं या रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यामुळे शाळांवर देखील परिणाम होतोय। राज्यभरातल्या अनेक शाळा आज बंद करण्यात आलेल्या आहेत। खरं तर जे आंदोलनात सहभागी होतील त्यांचा आजचा 1 दिवसाचा पगार कापला जाईल असा इशारा देखील या सगळ्यांना देण्यात आलेला होता। पण शिक्षक आक्रमक झालेत, आंदोलन करतायत। पुढची बातमी आपण पाहूया। अहिल्यानगर जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक संघटनांनी शाळा बंद आंदोलनामध्ये सहभाग घेतला असून जिल्ह्यातील 80% शाळा बंद आहेत। सोबतच शिक्षक संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील काढला जाणार आहे। आंदोलक शिक्षकांशी बातचीत केली आहे सुनील भोंगळे यांनी। शासनानं अतिशय वेळ बिगारासारखा आम्हाला वागवण्यास सुरुवात केली आहे। टीटी बंधनकारक केली आणि जर टीटी फेल झाला तर 2 वर्षानंतर त्या शिक्षकाला घरी पाठवायचे। मुळात आज शाळेवर शिक्षक नाहीत, त्याबाबत ग्रामीण भागात शहरी भागात शिक्षक नसल्यामुळं मुलांच्या आतोनात हाल होत आहेत आणि भविष्य काळात जर हे शिक्षक या ठिकाणी यांच्या 2 वर्षामध्ये जर उत्तीर्ण नाही झाले आणि घरी जाण्याची वेळ आली तर अक्षरशः ग्रामीण भागातील ते शहरी भागातील शाळा सुद्धा बंद पडतील। आमची एवढीच मागणी आहे की टीटी रद्द करा आणि शाळा बंद पडण्याचे वाचवा। तुम्ही अचानक ते विद्यार्थी संख्येचे निकष बदलवतायत। प्रत्येक शाळेमध्ये जर एखादे अतिरिक्त शिक्षक झाले तर तात्काळ त्यांना सरप्लस दुसरीकडे केले जाते आणि काही शाळांना विद्यार्थी संख्या असूनही शिक्षक जर मिळाले तर 2-2 वर्ष शिक्षक मिळत नाहीत। पवित्र पोर्टलची भरती जी आहे वेळच्या वेळी होत नाही। अहो, याच्यामध्ये संच मान्यतेमध्ये आधार कार्ड नसलेले विद्यार्थी हे पकडत नाही आणि ह्या सर्व राज्यातील शिक्षकांना वाड्या वस्त्यावर जाऊन विद्यार्थी शोधायला सांगतात। विद्यार्थी शोधून आणले, शिक्षक बांधव आमचे जातात तिथे शिक्षण शोधून आणतात। काही पालकांकडे कुठल्याही स्वरूपाचे कागदपत्र नसतात, त्यांचे आधार कार्ड निघत नाही, परंतु हे विद्यार्थी हजेरी पटावर आहे। हजेरी पटावर असून विद्यार्थी शाळेत उपस्थित आहे, शालेय पोषण आहार त्याला मिळतोय आणि तुम्ही संच मान्यतेमध्ये त्यांना पकडत नाही। 2-2, 5-5 विद्यार्थ्यांवरनं शिक्षक अतिरिक्त तुम्ही लगेच ठरवताय, हे कुठलं जायचं काठी येतं? जे सर्व जिल्ह्यातील राज्यातील 80% शाळा चालू असताना शिक्षकांनी बंद ठेवल्यात। याचा अर्थ शिक्षकांमध्ये या विषयांच्या संदर्भात मोठा आक्रोश आहे आणि तो आक्रोश आपल्या माध्यमातून आपण